नाण्यांचा आवाज छनछनाट, अश्रूंची भळभळ, बांगड्यांचा किणकिणाट आणि रक्ताची भळभळ असे हे काही ध्वनिदर्शक शब्द आहेत. आणि या ध्वनिदर्शक शब्दातून आपल्याला विचारलेले प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचे ठरणार आहेत. मग विचारताना जोडी स्वरूपात विचारायचे, जसं पंखाचा फडफडाट तसं पाण्याचा काय, किंवा पाण्याचा आवाजाला खळखळाट म्हणतात तर कावळ्याच्या काव चिमणीच्या याला काव काव म्हणजे जी काय असेल अशी रचना प्रत्येक वेळेस आपल्याला पाहता येईल. म्हणजे चिमणीची चिवचिव असेल तर कावळ्याचं काव काव, कावळा जर काव काव करतो चिमणीच्या ओरडण्याला काय म्हणतात, अशा सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये जर प्रश्न आला तर हे आपल्याला सोडवता येतील. त्यानंतर पुढच्या स्लाइड वळूया. आता हे झालं ध्वनिदर्शक. आता एक नवीन त्यानंतरचा जो काही भाग आहे तो भाग आपण घेऊया. आता व्याकरणिक दृष्ट्या आपले जी महत्वाचे मोठे टॉपिक होते ते पूर्ण होत आलेले आहे. आणि हे फक्त वाचनाशी संबंधित आणि पाठांतराशी संबंधित जी काही रचना आहेत ह्या रचना आपल्या समोर आता या ठिकाणी आहे. आता एक भाग येतो ध्वन्यार्थ. ध्वन्यार्थ म्हणजे ध्वनी आपण जे उच्चारतो त्यानुसार ध्वन्यार्थाचे वेगवेगळे अर्थ सुद्धा निघतात. मग हे ध्वनी जर उच्चारला तर केवळ एकाच अर्थाचा असतो असे नाही. ध्वन्यार्थ म्हणजे त्याचे वेगवेगळे अर्थ असले पाहिजे, वेगवेगळे अर्थ सुद्धा त्याचे निघू शकतात. जसं आपण पाहिलं होतं पहिल्यांदा पाणी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ, पाणी आणि पाणी. त्याच्यानंतर दीन आणि दीन. मग हे दोन शब्द जे फक्त दीर्घ ह्रस्वच्या फरकामध्ये आहेत, हे दीर्घ ह्रस्व त्यामुळे त्यांचे अर्थ बदलतात. मग हा पाणी म्हणजे जल, हा पाणी म्हणजे हात. पाहिलं होतं चक्र पाणी उदाहरण, चक्र कोणाच्या हातात असते ते बहुब्रूही समासाच्या वेळेस. दिन म्हणजे दिवस आणि हा दिन म्हणजे गरीब. अशा ज्या काही रचना असतात ह्या सर्व रचना आपल्याला वेगवेगळ्या अर्थाच्या दृष्टीनं पाहायला मिळत असतात. फक्त उच्चार सारखा असला म्हणजे सगळे त्याचा एकच अर्थ होईल असं नाही, तर त्यातून वेगवेगळे सुद्धा अर्थ निघू शकतात. मग हे अर्थ ओळखताना आपल्याला ध्वन्यार्थाचा भाग कशा लक्षात ठेवायचा की पर्याय कुठले येतात त्या पर्यायावरून आपल्याला हे ओळखता येते. म्हणजे पर्यायावरून उत्तर सोडवणं महत्वाचं असते. नुसतंच अंग म्हणजे शरीर एवढं पाठ करून गेलो आपण आणि परीक्षेमध्ये शरीर हा शरीराच्या संबंधित कुठलाच अवयव नाही आला किंवा मग त्याचा बाजू भाग अवयव असे जर काही पर्याय आले तर हे पर्याय आपल्याला पडताळून पाहता आले पाहिजेत. म्हणजे पर्यायावरूनच याचं उत्तर आपल्याला काढता येऊ शकते. वाचून घेऊया शब्द. अंग, अंगाचे जे काही ध्वन्यार्थ आहेत त्याचे वेगवेगळे काय उच्चार होतात. म्हणजे अंग या शब्दाचे उच्चारात्मक जी काही ध्वनी आहेत त्या ध्वनीनुसार त्याचे अर्थ वेगवेगळे पडतात. हे ध्वनी कोणते आहेत का, शरीर, भाग, बाजू, अवयव. अक्षर, अक्षर म्हणजे पूर्ण उच्चाराचा वर्ण. अक्षर कशाला म्हणतो आपण, पूर्ण उच्चाराचा वर्ण. आणि शाश्वत म्हणजे ज्या कधी, क्षर म्हणजे काय, नष्ट होणे किंवा नाश पावणे. क्षर, क्षर म्हणजे नष्ट होणे किंवा नाश पावणे. मग अक्षर म्हणजे कधीही नाश पावत नाही. लिहिलेलं कधी नष्ट होत असते का, लिहून ठेवलेलं नाही, म्हणून त्याला म्हणतात अक्षर. आपण त्याच्यानंतर पाहिलं होतं अक्षय, अक्षय. मग अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असे. मग ही रचना, म्हणून इथं अक्षर, अक्षय. अक्षर म्हणजेच काय तर पूर्ण उच्चाराचा वर्ण, त्याचबरोबर शाश्वत कायमस्वरूपी टिकणारे. आता अभंग, अभंग म्हणजे काय पहा, कधीही न भंगणारे, ज्याचा भंग होऊ शकत नाही, जे फुटू शकत नाही, तुटू शकत नाही, कायम राहते, ते भंग पाहू शकत नाही असे. आणि मराठी व्याकरण काव्य रचनेचा एक प्रकार तुकारामांचे अभंग, एकनाथांचे अभंग जे आपण म्हणत असतो. मग हे झाले अभंग. अंबर, अंबर म्हणजे पहा वस्त्र आणि आकाश, दोन अर्थ आहेत. त्यानंतर अनंत, अनंत म्हणजे अमर्याद, ज्याचा कधीही थांब लागू शकत नाही. म्हणजे आपण मोजत संख्या गेलो अनंतापर्यंत संख्या आहेत म्हणतो, म्हणजे आपण कोटी, दशकोटी, खर्ग, अर्ब असं मोजायला, पण त्याच्यानंतर आपल्याला त्या संख्या मोजता येत नाही. मग अनंत. विष्णू, अनंत म्हणजेच विष्णूचं दुसरं नाव. अर्थ, अर्थ म्हणजे आशय आणि पैसा. एखाद्या वाक्याचा अर्थ, एखाद्या उदाहरणाचा अर्थ, एखाद्या शब्दाचा अर्थ, हा अर्थ आणि पैसा म्हणजे आशय, दोन्ही बाजू त्या ठिकाणी आहेत. अंक, अंक म्हणजे आकडा, म्हणजे आपण जे 10, 5, 12 असं काही लिहितो ते. त्यानंतर मासिकाचा अंक म्हणजे पहिली आवृत्ती, दुसरी आवृत्ती असं म्हणतो की नाही. मग अंक म्हणजे काय, मासिक कितवा आहे, 5वा अंक, 10वा अंक असं. त्यानंतर मांडी, मांडी म्हणजे आपल्या रचना, हे म्हणजे शरीराचा जो काही भाग आहे त्याला सुद्धा आपण अंक, मांडी या अर्थाने वापरतो. ओढा, ओढा म्हणजे पाण्याचा प्रवाह किंवा आकर्षण. आकर्षण म्हणजे का, तर एक ओढा असणे, एखाद्याकडे आपली नजर सहज आपण आकर्षित होऊ शकतो, त्याला म्हणायचं ओढा. प्रेम असणे, लगाव असणे, सुंदरता दिसली किंवा त्याच्यातला स्वाभाविक प्रामाणिकपणा जाणवला,
किंवा त्याचे स्वभाव गुण वैशिष्ट्य आवडले आपल्याला मित्रत्वाच्या नात्याने किंवा इतर नात्याने, तर आपण त्याच्याकडे ओढले जातो. मग हा ओढा, पाण्याचा प्रवाह, आकर्षण. त्यानंतर उत्तर. उत्तर म्हणजे आपण विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर, नकाशात दिलेली उत्तर दिशा असेल 4 दिशा, उत्तर म्हणजे नंतरचा, उत्तर पद म्हणजे त्याच्यानंतर येणारी रचना. कळ. कळ म्हणजे काय? वेदना असते, एखादी कळ लागायली, दाढ दुखायली, कळ लागायली म्हणतो, किंवा जखम झाली, कळ बसली म्हणतो तिथं. गुप्त किल्ली म्हणजे एखादा दरवाजा वगैरे उघडायचा असेल तर कळ, गुप्त किल्ली. किंवा एखाद्याला आपण खोडी करतो, मग भांडणाची कळ काढली म्हणते त्याला, कळलाव्या नारात म्हणतो आपण. एक आहे शब्द कळलाव्या, मग हा भांडणाचे कारण. त्यानंतर हार, गळ्यात घालायचा हार आणि पराभव. कर्ण. कर्ण म्हणजे कान, आणि त्याचा दुसरा अर्थ आहे, कर्ण कोणाचं नाव होतं? कुंतीपुत्र, जे महाभारतामध्ये आपल्याला आढळलेला नाव ऐकायला मिळालेलं आहे. सुमन. सुमन म्हणजे पाहिलं होतं आपण चांगले मन आणि फुलं, दोन्ही अर्थाने. कुठं पाहिलं होतं सुमन? सुमन हा शब्द कुठं पाहिला होता आपण? कुठं अभ्यासलाय? याचा अर्थ कुठं घेतले दोन? अलंकारामध्ये. सुमन. अलंकारामध्ये. अलंकारामध्ये घेतले होते, आणि त्या श्लेष अलंकार, दोन त्याचे शब्दाचे अर्थ. त्यानंतर काम. काम म्हणजे कृत्य, इच्छा, मदन, देव. त्याच्यानंतर शुद्ध. शुद्ध म्हणजे पवित्र, निर्मळ, स्पष्ट, जाणीव. काळ. काळ म्हणजेच वेळ, मृत्यू. काळ आला म्हणतो, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, म्हणजे काळ म्हणजे त्याचं सरला, आता संपलं. काळ म्हणजे संकट एखादं मोठं आलं असेल, किंवा मृत्यू आला असेल, किंवा काळ म्हणजे आपलं वेळ, जसं दिवसाचा वेळ. त्याच्यानंतर पूर. पूर म्हणजे पाण्याचा पूर किंवा नगर एखादा. आता जसं उदाहरण द्या, सोलापूर म्हणतो, सोलापूर, मग सोलापूर म्हणजे शहर. मग हे झालं पूर, नगर या अर्थाने. चपला. चपला म्हणजे पायात घालायची वाहन, आणि वीज या शब्दाला सुद्धा चपला म्हणतात. पार. पार म्हणजे वडाचा पार, पलीकडे, मर्यादा. तो सर्व मर्यादा पार केल्या म्हणतो आपण, म्हणजे त्यानं मर्यादा ओलांडल्या. किंवा झाडाच्या भोवती जो बसण्यासाठी ओटा केलेला असतो त्याला सुद्धा पार म्हणतात. आणि पलीकडे. पार म्हणजे नदी पार, पलीकडे, असं त्याचा अर्थ घेतला जातो. चाल. चाल म्हणजे गती, हल्ला, पद्धत. पाठ. बसायचा पाठ, पाण्याचा पाठ. पाणी वाहते त्याला सुद्धा काय म्हणतात? पाण्याचे वाहणाऱ्या प्रवाहाला पाठ असे म्हणतात. जागा. जागा म्हणजे ठिकाण, जागृत असणे. जागा म्हणजे न झोपलेला, चेती असलेला, ज्याला आपण म्हणतो जागृत, जिवंत. पट. पट म्हणजे शाळेतील मुलांची एकूण संख्या, सोंगट्याचं साधन, जे आपण बुद्धिबळाचा पट म्हणतो, तो पट. वस्त्र. पट म्हणजे वस्त्र. त्याच्यानंतर नियमांचा तक्ता. इथं वस्त्रासाठी पट सुद्धा शब्द आलेला आहे, आणि इथं अंबर सुद्धा आलेला आहे. दोन्ही शब्द वस्त्रासाठी वापरलेले आहेत. डाव. डाव म्हणजे खेळाचा डाव आणि कारस्थान. एखादा डाव साधला म्हणतो आपण, मग ते काय करते? कारस्थान केलेलं असते, आणि खेळाचा डाव. पर. पर म्हणजे पीस, परंतु, परका. तीर. तीर म्हणजे नदीचा तीर, काठ अशा अर्थाने. आणि बाण. बाण म्हणजे धनुष्यातला बाण. पत्र. चिठ्ठी, लेखी मजकूर. दंड. दंड म्हणजे बाहू, आपल्या हाताचा बाहू, आणि शिक्षा, दोन्ही अर्थ. दंड म्हणजे शिक्षा करणे. धड. मानेखालचा शरीराचा भाग, व्यवस्थितपणा, नीट. धड वागता येत नाही का म्हणतो, मग व्यवस्थित वागता येत नाही का, नीट वागता येत नाही का, असं त्याचा अर्थ. नाव. नाव म्हणजे व्यक्ती, वस्तूचे नाव. होडी, कीर्ती. नाद. आता पहा, नाद, छंद, आवाज. आताच आपण पाहिलं ध्वनिदर्शक, मग त्याच्यामध्ये नाद किंवा ध्वनी असे काही शब्द आपल्याला पाहायला मिळतात. पुढच्या स्लाइडकडे वळूया. पुढच्या स्लाइडमध्ये उर्वरित त्याचे शब्द दिलेले आहेत, ध्वनी अर्थ असणारे. ते शब्द वाचन करून घेऊया, म्हणजे पूर्ण याचा जो काही ध्वनी अर्थाचा भाग आहे तो आपल्या या ठिकाणी पूर्ण होऊन जाईल. त्यानंतर पुढचे शब्द. विषय. विषय म्हणजे एखादा शिकण्याचा विषय, पैसा, प्रदेश. कोट. अंगात घालायचं एक कापड. संख्या म्हणजे 1 कोट, 10 कोट, 1 कोटी, 2 कोटी असं म्हणतो की नाही आपण. 1 कोट रुपये म्हणजे 1 कोटी रुपये, अशी जी काय असेल संख्या. किल्ला. कोट म्हणजेच किल्ला. वाढ. वाढ होणे, जेवायला वाढणे. कोळी. कोळी म्हणजे मासे पकडणारा, आणि एक कीटक आपल्या घरामध्ये जाळं बनवतो तो कोळी. वात. दिव्याची वात, वारा या अर्थाने. आणि एक विकार, आपल्या शरीरामध्ये वाताला म्हणतो आपण, तो वात विकार. खडा. लहानसा दगड, आणि खडा म्हणजे शब्द उभा. खडा पहारा, ज्याला खडा पहारा म्हणजे उभे सैनिक ते, तो झाला खडा. वाणी. वाणी म्हणजे बोलणे आणि व्यापार करणे. व्यापारी म्हणजे एखादं दुकान चालवणारा सुद्धा काय म्हणतो आपण? वाणी. खोड. खोड म्हणजे झाडाचे खोड, वाईट सवय, व्यंग. वर. वर म्हणजे श्रेष्ठ, पती, आशीर्वाद, दिशा. गंध. कपाळाला लावायचा गंध, सुवास. गंध म्हणजेच वास. माळ. फुलांची माळ किंवा ओसड जागा जी असते, डोंगर, त्याला सुद्धा आपण माळ म्हणतो. गदा. गदा म्हणजे एक आयुध किंवा संकट, गदा आली म्हणतो आमच्यावर. माया. माया म्हणजे प्रेम, धन.
गोम अनेक पायांचा एक किडा, खोड, खुबी. भेट भेटीगाठीमधील भेट, नजराणा. घाट डोंगरातील रस्ता जो वळणाचा असतो. घाट म्हणजेच आकार, नदीच्या पायऱ्या. द्विज पहा, पक्षी, ब्राह्मण, दात दोनदा येणाऱ्यांना जे म्हणतो आपण त्याला द्विज. पय दूध, पाणी. दल म्हणजे सैन्य, पाकळी, फुलांचं दल, पुष्पदल म्हणतो की नाही आपण. पण म्हणजे प्रतिज्ञा करणे सुद्धा, परंतु. तट किनारा, किल्ल्याची भिंत, कडा. पक्ष म्हणजे पन्हाळवाडा, एखाद्याची बाजू घेणे. पंख जीवन, आयुष्य, पाणी. पाव चौथा हिस्सा, पाव खाण्याचा पदार्थ आणि त्याच्यानंतर पाय. जलद म्हणजे वेगाने. मेघ जलद म्हणजे पाणी सुद्धा होते, आपण मागे पाहिलं होतं. जलद जल देणारे, मेघ. पा जलद जल देणारे कोण? मेघ किंवा ढग. पात्र योग्य, भांडे. पात्र म्हणजे काय? योग्य असणे, एखाद्या पदाला पात्र असणे. भांडे स्वयंपाकाचे. नदीचे पात्र, नाटकातील भूमिका. नाटकात जर एखाद्याला पात्र दिलं असेल त्याला सुद्धा नाटकाच्या भूमिकेला पात्र म्हणतो. चिरंजीव म्हणजे कायम टिकणारा आणि मुलगा. लग्नामध्ये नवरदेवाच्या पुढे राहते. ची म्हणजे चिरंजीव पत्रिकेमध्ये. भाव म्हणजे किंमत, दर, भक्ती, आशय. चरण पाय, कवितेची ओळ. मान मोठेपणा, शरीराचा एक भाग. सत्कार, गळा या अर्थाने आदर. घन म्हणजे दाट, गाढ, मेघ, संख्येचा घन, आद्रव. मात्रा म्हणजे उपाय, बाराखडीतील चिन्ह आणि औषधाची गोळी. मग औषधाची किती मात्रा घ्यायची? डॉक्टरला विचारतो आपण, किती मात्रेत प्रमाण घ्यायचं सांगा. मग डॉक्टर सांगतात 5 ml घ्या, 10 ml घ्या. तशा प्रकारची ती मात्रा म्हणजेच औषधाचं सुद्धा प्रमाण निश्चित करण्याचं एक माप आहे. त्यानंतर गुण म्हणजे अंगातील गुण आणि परीक्षेतील गुण. आगाऊ म्हणजे आपण एखादा व्यक्ती आगाऊपणा करत असेल, याच्या अंगी लय किडे आहे म्हणतो, लय गुण आहेत त्याला, अवगुण सुचतात म्हणतो याला. मग हे अंगातील गुण आणि परीक्षेतील गुण. मित्र म्हणजे दोस्त, सखा. पहा, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, आपण घेतलं होतं श्लेष मध्ये. मित्र म्हणजे सूर्य. गंज गवताची रास, लोखंडाचा गंज आणि एक उबड भांडे. वजन तराजूस घालण्याचे वजन, आणि समाजामध्ये म्हणतात त्या माणसाचं खूप वजन आहे, म्हणजे प्रतिष्ठा असते. गज म्हणजे पहा, हत्ती. खिडकीची सळई. हत्ती आणि खिडकीची सळई म्हणजे, खिडकीची सळई म्हणजे हा लोखंडाचा गज, आणि ही गज म्हणजे हत्ती. वार म्हणजे दिवस, आणि 1000 केलेला वार म्हणजे तलवार किंवा कुऱ्हाडीने किंवा इतर कशाने केलेला वार म्हणजेच घाव. खल म्हणजे दुष्ट, कुटण्याचं साधन ज्याला आपण खलबत्ता म्हणतो, आणि खल म्हणजेच गुप्तचर्या. पसायदानामध्ये सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरांनी, जे खळांची व्यंकटी सांगो. मग खळांची म्हणजेच दुष्ट लोकांची, खलांची व्यंकटी सांगो म्हणजे त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. वास नाकाला येणारा वास, आणि वस्ती. वास म्हणजे परिसरात जिथे आपण राहतो त्याला सुद्धा वास म्हणतात. रहिवास सोप्या भाषेत रहिवास. खत म्हणजे पत्र, दस्तऐवज, वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारा पदार्थ. विभूती म्हणजे थोर पुरुष. आपण म्हणतो थोर महात्मे होऊन गेले, मग थोर विभूतींना नमन करतो, मग हे विभूती म्हणजे थोर पुरुष. विभूती म्हणजे भस्म, अंगारा आणि श्रेष्ठ अशा प्रकारचे त्याचे अर्थ आहेत. कोरडा म्हणजे सुका, निरर्थक. शिळा पदार्थ या अर्थाने, आणि शिळा म्हणजे मोठा दगड. कासार म्हणजे तलाव सुद्धा होते, आणि बांगड्या भरणाऱ्या जो व्यवसाय करणारा असतो बांगड्या भरण्याचा, त्याला कासार सुद्धा असे म्हणतात. शृंग म्हणजे शिंग, डोके, शिखर. काच पारदर्शक पदार्थ, काच. सूत म्हणजे पाहता धागा, दोरा, संधान, सारथी. किती शब्द आहेत सूतला? 4. आपण सूत म्हणलं की फक्त धागा आणि मुलगा म्हणतो, मग केशव सूत. केशव सूत. साहित्यिक केशवसूत म्हणजे काय? असं सूत पहिला उकार जर असेल तर मुलगा, आणि दुसरा सूत उकार असेल, दीर्घ उकार असेल तर तो धागा. कसर म्हणजे उणीव, बारीकता. कर म्हणजे हात, सारा म्हणजे कर म्हणजे आपण जे टॅक्स भरतो तो टॅक्स. बैठक बसून गाणे, चर्चेसाठी एकत्र बसणे. ऋणानुबंध पूर्वजन्माशी संबंध असणे. योगायोग आणि ईश्वरी सूत्र याला म्हणायचं ऋणानुबंध. ऋणानुबंधाअंतर्गत आता ह्या बाबी आपल्याला समजून येतात. म्हणजेच दिलेले शब्द हे वेगवेगळ्या अर्थाने सुद्धा वापरले जाऊ शकतात. फक्त आता यामध्ये काय लक्षात ठेवायचंय, दिलेल्या शब्दाचा अर्थ उच्चारात घेताना त्या पर्यायाची रचना काय आहे, पर्यायामध्ये म्हणजे त्याची ऱ्हस्व दीर्घची रचना काय आहे, हे सुद्धा आपल्याला पाहणं उपयुक्त ठरते. कारण जर ते आपण नाही पाहिलं तर मग आपल्या रचना सुद्धा त्या ठिकाणी काय होतात, चुकू शकतात. मग चुकू नये यासाठी प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर पाहताना आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये नाविन्यतापूर्ण किंवा बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक ठरते. हे झालंय आपले आता या सर्व काही
रचना कशाच्या? ध्वन्यार्थ, समूहदर्शक शब्द आणि ध्वनिदर्शक शब्द. आता आपण पुढील एक घटक आहे त्या घटकाला सुरुवात करूया. यामध्ये काय आहे पहा, शुद्ध लेखन. शुद्ध लेखन म्हणजेच काय, तर आपल्याला दिलेले घटक शुद्ध आहेत की नाही, म्हणजे दिलेले घटक म्हणजे काय, शब्द. मग हे शब्द शुद्ध आहेत की नाही हे कसं ओळखायचं, त्याचे काही नियम आहेत. आता हे मराठी शुद्ध लेखनाचे काही नियम जे आपण थोडस नजरेखालून घालूयात. पहा इथं पहिला आहे अनुस्वार. अनुस्वार म्हणजे विसर्गातला एक प्रकार, त्या डोक्यावरती टिंब असला पाहिजे. हा अनुस्वार वर डोक्यावर एखाद्या अक्षराचा दिलेला असतो. अनुस्वार ज्याच्यावरती तो स्वार असतो त्याला म्हणायचं अनुस्वार. मग हे अनुस्वाराच्या बाबतीत काय नियम आहेत पहा. स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. म्हणजे नाकातून जर त्याचा उच्चार होत असेल तरच शीर्षबिंदू म्हणजे काय, डोक्यावरती असं टिंब द्यायचा, एरवी त्याचा शीर्षबिंदू द्यायचा नाही. मग आता हे शब्द दिलेत पहा. गुलकंद वाचून पहा. प्रत्येक शब्द वाचताना अनुस्वार ज्या शब्दावर आहे त्याचा उच्चार नाकातून होत आहे का पहा. गुलकंद, तंटा, निबंध इत्यादी. आता संस्कृत मधून मराठी जशीच्या तशी आलेले शब्द जे असतील त्याच्यावरती सुद्धा शीर्षबिंदू द्यावा लागतो. मग आता हे संस्कृत मधून आलेले शब्द जे असतील ते सुद्धा अनुस्वारादरम्यान आपल्याला दाखवावे लागणार आहे. आता काय दिलंय पुढं, शब्दातील अनुस्वाराबद्दल विकल्पाने परसंवर्ण लिहिण्यास हरकत नाही. आता हे परसंवर्ण लिहिण्यास हरकत नाही, पण आपण बऱ्याच वेळा हे परसंवर्ण मराठी भाषेमध्ये टाळतो. जसं पहा अंतर्गत. अंतर्गत शब्द कसा आहे पहा. आता मुळात अंतर्गत असा हा अनुस्वारयुक्त शब्द आहे, पण परसंवर्ण काय केलंय पहा. आता या अवर अनुस्वार आहे आणि त्याच्यानंतरचा अक्षर कोणता आहे, त. मग हा अनुस्वार जो आहे तो तच्या ओळीतला आहे. कोणत्या ओळीतला आहे, तच्या. म्हणून इथे त्याची रचना परसंवर्णाने दाखवताना काय केली पहा, अंतर्गत अशी रचना केलेली आहे पहा, अंतर्गत. त्यानंतर दुसरा शब्द आहे पहा पंडित. पंडित. आता इथं ड आलेला आहे पहा. मग ड च्या ओळीतला अनुनासिक कोणता आहे, ट, ठ, ड, ढ, न असं येते का. हे आपण सुरुवातीला पाहिलेले आहेत. अनुनासिक कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर इतर काही जे असतील अक्षर त्यांचं स्थान. मग पंडित ड, पुढचा अक्षर कोणता आहे अनुस्वाराच्या नंतरचं ड. मग पंडित हा शब्द लिहिताना ड च्या रचनेमधलं जे अनुनासिक असेल हा न आला तिथं, आणि हा परसंवर्णाने पंडित असा न लिहिता, म्हणजे पंडित हा अनुस्वार युक्त न लिहिता असा लिहिलाय पंडित. म्हणजे ही झाली परसंवर्णयुक्त रचना. त्यानंतर पहा अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी परसंवर्ण वापरले जातात. अर्थभेद स्पष्ट करायचं असेल, आता वेदांत पहा, वेदांत आणि दुसरं दिलंय पहा वेदांत. आता याच्यामध्ये काय भेद असतील सांगा बरं. आता वेदांत, वेदांत म्हणजे काय, अनुस्वारयुक्त आहे पहा, अनुस्वारयुक्त. वेदांत म्हणजे वेदाच्या मध्ये. वेदांत म्हणजे काय, वेदाच्या मध्ये, वेदामध्ये. आणि खालचा जो वेदांत परसंवर्णाने दिलेला आहे तो काय आहे, वेदांत. वेदांत म्हणजे वेदांच्या शेवटी, वेदांच्या अंती पहा. वेदांत वेदांच्या अंत, जो काही वेदांचा अंत म्हणजेच काय, शेवट. वेदांच्या शेवटी येणारी रचना जी असेल त्याला म्हणायचं वेदांत. आणि हा जो अनुस्वारयुक्त शब्द आहे वेदांत, तर हा याचा अर्थ होतो वेदांच्या मध्ये, वेदांमध्ये. अशा प्रकारच्या परसंवर्णाच्या रचना इथे या ठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहे. पहा देहांत आणि देहांत. पहिला आहे देहांत अनुस्वारयुक्त आणि दुसरं आहे देहांत परसंवर्णयुक्त. आता पहिलं जे देहांत आहे त्याचा अर्थ काय होईल, मग वेदांताचं जसं सांगितलं तसं देहांताचा अर्थ काय होईल, देहामध्ये. देहांच्या हा देहामध्ये म्हणजे शरीरामध्ये. आणि हा जो देहांत आहे याचा अर्थ काय होते मग आता, मृत्यू. मृत्यू. देहांत झाला म्हणतो मग हा मृत्यू. अशा वेगवेगळ्या अर्थाने शब्द वापरले जातात. दुसरा नियम काय सांगताय पहा, यर लवश, यर लवश सह यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. पहा हे जर अक्षर येत असतील तर यांच्यापूर्वी
येणाऱ्या अनुस्वाराबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. म्हणजे पहा, हे जे काही शब्द आहेत य व र श यांच्या पूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. मग आता पहा, सिंह, सिंह हा शब्द आहे पहा. हच्या पूर्वी अनुनासिक यायला की नाही, सिंह वाचून पहा, सिंह यायला हच्या पूर्वी. दुसरं पहा, हो संयम, याच्या पूर्वी यायला अनुनासिक, संयम. तिसरं मास, सच्या आधी अनुनासिक यायला. म्हणजे हे जर असे शब्द यांच्या पूर्वी अनुनासिक येत असेल तर फक्त अनुस्वार युक्त लिहायचे. आता सिंह जर लिहायचा असेल तर तो सिंह परसवर्णाने असा लिहिता येत नाही. मग हाच्या ओळीमध्ये येणारा सिंह असा लिहिला जातो. म्हणून याचा अर्थ न बदलता आपल्याला आहे तसाच लिहायचा आहे. म्हणजे याच्या पूर्वी जर अनुस्वार आला तर शीर्षबिंदू द्यायचा डोक्यावर. शीर्षबिंदू म्हणजे अनुस्वार. नामांच्या तिसरा नियम पाहता, नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रूपावर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा. नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रूपावर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा. मग इथं पहा, सामान्य रूप काय आहेत? लोकांना, पहा लोकांना अनेकवचनी आहे, लोक एक आणि लोकांना अनेकवचनी. मग अनेकवचनी मध्ये विभक्ती प्रत्यय लागला ना, त्याच्यामुळं त्याच्यावरती अनुस्वार देऊन त्याची रचना केली. तुम्हास, घरापुढे, लोकांसमोर, ह्या सर्व रचना आढळतात. मग इथं पहा, आदरार्थी बहुवचनाच्या वेळी असा अनुस्वार दिला पाहिजे. आदरार्थी बहुवचन म्हणजे आदरार्थी बहुवचन म्हणजे काय? अनेकवचनी त्याचा आदर दाखवायचा. मग मुख्यमंत्र्यांचा दौरा, पहा मुख्यमंत्र्यांचा दौरा, मुख्यमंत्री किती असतील? एखादाच असेल. एखाद्या वेळी एकाच दौऱ्यात येईल ना, एक दोन नादा जरी त्याला काय म्हणतील, अनेकार्थीच आदर, अनेकार्थी आदर त्याचा व्यक्त केला जाईल. म्हणून मुख्यमंत्र्यांचा दौरा, तुम्हाला, आपण, असं असे जे काही शब्द आहेत त्यामध्ये अनुस्वार देण्यात येतो. नियम 4, वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी उत्पत्ती सिद्ध होणारे व न होणारे अनुस्वार देऊ नयेत. म्हणजे पहा, पाच, नाव, जेव्हा तेव्हा, आता या शब्दांवरती काय दिलेले आहे? अनुस्वार दिले. बोलणे, करणे हे पहिले द्यायचे. उत्पत्ती म्हणजे काय? तर ज्या वेळेस ते निर्माण झाले आणि त्यांची रचना कुठेतरी सापडताना शोध घेतले गेला, संस्कृत मधील असतील, इतर असतील, त्यावेळेस हे दिले जायचे. पण आता हे अनुस्वार असे द्यायचे का? तर नाही, आता हे अनुस्वार देण्याची गरज राहिलेली नाही. म्हणजे पाच हा शब्द लिहायचा आणि त्याच्यावर अनुस्वार लिहायचा, पाच असं म्हणायचं का? नाही. मग हिंदीमध्ये आहे पहा, हिंदीमध्ये कसं लिहितो आपण? पाच, त्याचा वाच्य तसंच करतो आणि लिहितोय तसंच. त्याच्यावरती चंद्रामध्ये अनुस्वार देऊन पाच असं त्याचा उच्चार करतो. मग हा उच्चार सुद्धा त्या ठिकाणी नसणार आहे. म्हणजे आपले जे काही पाच, नाव, तेव्हा, करणे, घरी असे जे शब्द असतील यावर कुठल्याही प्रकारचा अनुस्वार आपल्याला आता देण्याची गरज नाही. पुढील काही शब्द आहेत ते पाहूया. पुढील नियमांकडे वळूया. म्हणजे हे जे काही व्याकरणिक नियम आहेत, म्हणजे भाषेचे लिखाणाबाबत, या लिखाणाबाबत म्हणजे स्वरस्व, दीर्घ, अनुस्वार, विसर्ग जे काय असेल ते आपल्याला या सर्व प्रकारातून पाहावे लागणार आहेत आणि शिकायला सुद्धा मिळणार आहेत. पुढच्या प्रकाराकडे जाऊया. पुढचे जे काय आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल आणखी. आता आहेत रस्व दीर्घ. पहा, अनुस्वार संपला. आता दुसरा प्रकार आहे रस्व दीर्घाचा. रस्व दीर्घ म्हणजे रस्व उकार, रस्व विलांटी, दीर्घ उकार, दीर्घ वेलांटी या प्रकारच्या ज्या रचना असतील त्याच्यामध्ये हे शब्द येत असतात. मग हे रस्व दीर्घ बाबत काय आहेत ते पाहूया इथं. पहा, पहिला नियम दिला रस्व दीर्घ बाबत. मराठीत तत्सम इकारांत व उकारांत शब्द दीर्घांत लिहावे. पहा, तत्सम, तत्सम शब्द म्हणजे कोणते? संस्कृत मधून आलेले. संस्कृत मधून जसे तसे आलेले शब्द. मग इकारांत व उकारांत. इकारांत म्हणजे शेवटची काय असली पाहिजे? ईची छटा. आणि उकारांत म्हणजे काय असली पाहिजे? ऊची त्याच्यामध्ये छटा किंवा रचना असली पाहिजे. मग हे शब्द कसे लिहा? म्हणजे दीर्घांत. दीर्घांत म्हणजे काय? तर दीर्घ स्वरूपात लिहायचे. जर शेवटी जर असं काही येत असेल मराठीतील तत्सम शब्द इकारांत उकारांत असतील तर ते काय लिहायचे? म्हणजे दीर्घ लिहायचे. मग हे आपण शब्द सुद्धा पाहिले होते की त्यांच्यामध्ये मूळ रूपामध्ये कुठलाही बदल होत नाही. मग हे शब्द कोणते होते? कवी, गुरु, मती, गती इत्यादी. मग याच्यामध्ये प्रीती हा सुद्धा शब्द आपण त्या ठिकाणी पाहायला होता. शब्दांच्या अंती येणारा इकार उकार दीर्घ लिहा. अंती, अंती म्हणजे शेवटी येणारा इकार उकार काय लिहायचा? दीर्घ. मग पहा, पाटी, जादू, विनंती, दीर्घ विलंटी तसेच दीर्घ उकार. आता अपवाद काय आहे? फक्त
आणि हा शब्द रस्वच लिहिला जातो, आणि हा शब्द नेहमी रस्वच लिहिला जातो, याच्यामध्ये दीर्घ लिहिला जाणार नाही. आणि नी हा फक्त एकेरी जर आला तर हा सुद्धा रस्वच लिहिला जातो. म्हणजे मी आणि, असं समजा उदाहरण दिलं, मी आणि राम, मी आणि राम, आता हे दोन शब्द जोडले, दोन नावं जोडले, मग हा आणि जो आला तो नेहमी काय राहणार आहे, रस्व विलंटीमध्ये राहणार आहे. नी सुद्धा तसंच राहणार आहे. मग तत्सम अव्यय रस्वांत लिहितात पहा. तत्सम अव्यय, अव्यय म्हणजे दोन काही शब्द जोडायचे असतील तर त्यामध्ये वापरल्या जाणारे, दोन वाक्यांमध्ये दोन शब्दांमध्ये जोडली जाणारी रचना. मग हे परंतु, यथामती, तथापि हे शब्द नेहमी रस्व उकार रस्व विलंटीमध्येच लिहिले जातील. कुठंही तुम्ही जर असं परंतु असं लिहिलं, परंतु गेले तुम्ही गावाला, चुकलं उत्तर तुमचं, म्हणजे इथं तुम्हाला कुठलाही मार्क मिळणार नाही. त्यानंतर सांगितलंय सामासिक शब्दातही तत्सम रस्व इकारांत व उकारांत शब्द पूर्वपद असताना रस्वांतच लिहावे. पूर्वपद, पूर्वपद म्हणजे काय, पहिलं पद कुठलं असलं पाहिजे, इकारांत किंवा उकारांत रस्व. त्याचबरोबर सामासिक शब्दात तत्सम शब्द असले पाहिजे. तत्सम म्हणजे संस्कृत मधून आलेल्या शब्दाप्रमाणे. मग आता इथं पहा, कवी हा शब्द दीर्घ लिहिला होता आपण, मराठीमध्ये तत्सम शब्द आलेला, पण ज्यावेळेस त्याचं आपण सामासिक शब्दात रूपांतर करायलो त्यावेळेस त्याचं काय झालंय, रस्व इकारांत रूपांतर झालंय. पहा, कवी मन रस्व आलंय. बुद्धी, बुद्धी हा शब्द आपण असा लिहितो बुद्धी, पण इथं त्याचं सामासिक बुद्धी वैभव, बुद्धी आणि वैभव, बुद्धी हेच वैभव असं त्या ठिकाणी सामासिक शब्दाची रचना आहे, म्हणून त्याला दिलं बुद्धी रस्व. गतिशील, पहा इथं गती शब्द कसा आहे आणि इथं शील, त्याला प्रत्यययुक्त सामासिक रूप दिलेलं आहे, म्हणून तिथं झाले गतिशील. व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे रस्वांत तत्सम शब्द मराठीत दीर्घ लिहिले जातात. जसं आता शीर्षक म्हणजे काय, एखाद्याला दिलेलं आपण नाव, धडा, कविता असेल त्याचं. मग व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षक यांचे व सुटे रस्वांत शब्द तत्सम, तत्सम म्हणजे संस्कृत मधून आलेले शब्द मराठीत दीर्घांत लिहिले जातात. दीर्घांत म्हणजे शेवटी त्याचं दीर्घ विलांटी किंवा उकार असला पाहिजे. मग पहा हे शब्द कोणते आहेत, हरी, मनुस्मृती, कृषी, कुलगुरू. सामासिक शब्दामध्ये काय होते म्हणते, सामासिक शब्दामध्ये तत्सम शब्द रस्वांत लिहिले जातात. रस्वांत ज्याचे रस्व प्रकारामध्ये असतात. मग पहा, अनुशक्ती सामासिक शब्द आहे, दोन्ही निषेध, पहा विधी निषेध, निषेध. कृती समिती रस्वांत, कृती प्लस समिती, विधी अधिक निषेध, अणु अधिक शक्ती, यांची अणुची शक्ती किंवा अणु ही शक्ती. विधीचा निषेध म्हणजे तत्पुरुष समासामधले प्रकार. कृती समिती, कृती करणारी समिती, असं त्याचं वर्णन आपण करू शकतो. मग हे सगळे शब्द जे असतील हे रस्वांत, रस्वांत म्हणजे रस्व विलांटी किंवा उकारामध्ये असतील. साधित शब्दातही हाच नियम आहे. साधित शब्द म्हणजे आपण पाहिलं, साधित शब्द कशाला म्हणतो, मग आपण सिद्ध साधित दोन्ही शब्द पाहिले होते. मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलं आहे, जे शिकवलं ते कुठे ना कुठं पुढं कामी येणार आहे, पुढे ना पुढे त्याची पुनरावृत्ती होणारच आहे. म्हणजे व्याकरण कुठेही तुम्हाला एकदा शिकले की विसरून, म्हणजे त्याचं पुन्हा काहीच येणार नाही असं होणारच नाही. मग सिद्ध शब्द साधित शब्द शिकलो होतो. साधित शब्द म्हणजे काय सांगा आता, बरं मी सांगतोय त्याच्यामध्ये कुठं तथ्य आहे की नाही, असंच काहीतरी सांगतोय बा परत परत येत नाही, येता येतात म्हणतं सर कुठं झालं नाही, असं घडलं का कधी, नाही. नाही सर. घडणारच नाही, कारण ते प्रत्येक वेळी आपल्या सोबत राहणारच आहेत. व्याकरणाची ती वैशिष्ट्यच आहे. मग साधित शब्द म्हणजे काय सांगा, साधित शब्द मूळ शब्दाला मूळ- प्रत्यय लागलेला. हा, मूळ शब्द जे धातू उपसर्ग, असतात त्याला प्रत्यय लागून किंवा उपसर्ग लागून उपसर्ग बनलेले लागून. साधित शब्द आपण असं म्हणतो. मग हे साधित शब्द कोणते आहेत पहा, गती हा मूळ शब्द होता, त्याला मान हा प्रत्यय लागला आणि गतिमान शब्द तयार झाला. दुसरा शब्द पहा त्याच्यातला, मृदुतर, मृदू म्हणजे कोमल धातू होता, त्याला तर हा प्रत्यय वापरून मृदुतर शब्द बनवण्यात आला. त्याच्यानंतर शक्तिमान, शक्तिमान सुद्धा शब्द त्यामध्ये रचना केलेली आहे. म्हणजे दिलेल्या रचना ज्या काही आहेत ह्या सर्व रचना आपल्याला कुठल्या याच्यामध्ये लिहावं लागतात म्हणते, पहा रस्वांत दीर्घांत जे काय आहे इथं रस्वच दिलेले आहेत. पहा रस्व, गती, मृदू आणि शक्ती, यातला दुसरी विलंट, दुसऱ्या शब्दाची पहिली, दुसऱ्या अक्षराची विलंटी पहिली
याच्यातल्या दुसऱ्या अक्षराचं उकार ऱ्हस्व पहिला, यातला जो जोड शब्द आहे शक्तिमान त्यातला विलंटी पहिली म्हणजे ऱ्हस्व दिलेली आहे. यानंतर पुढच्या स्लाइड कडे वळूया, त्यातून पुढील नियम लक्षात येतील. आता ऱ्हस्व दीर्घ झालंय, अनुस्वारयुक्त शब्द झाले, त्यानंतर येणारे शब्द पाहूयात. त्यानंतर काही विशिष्ट नियम आहेत. ते विशिष्ट नियम काय दिले आता हे या अनुस्वारा म्हणजे ऱ्हस्व दीर्घच्या बाबतीतच आहेत. पहा, गुणी, विद्यार्थी, स्वामी यासारखे शब्द, गुणी, विद्यार्थी, स्वामी यासारखे शब्द समासात पूर्वपदी आले असता ऱ्हस्वांतच लिहावेत. समासात आता पहा, समास म्हणजे दोन शब्दापासून बनलेला असतो. मग गुणीजन पहा, याच्यातली पहिली विलंटी आहे. विद्यार्थी मंडळ, विद्यार्थीची विलंटी पहा थी. स्वामी निष्ठा, मीची विलंटी पहा स्वामी निष्ठा, काय आहे ऱ्हस्वांत. नियम 2, इकारांत व उकारांत शब्दातील उपांत्य अक्षर इकार व उकार ऱ्हस्व लिहावे. पहा, इकारांत व उकारांत शब्दामधील उपांत्य अक्षर इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहावेत. मग इथं पहा, गरिबी, इकारांत उकारांत म्हणजे काय, दुसरे जे काही शब्द आहेत, दुसरी रचना आहे पहा, गरिबी, माहिती, हुतुतू, सुरू, हे जे आहेत उकार ऱ्हस्व मध्ये आणि विलंटी सुद्धा ऱ्हस्व मध्येच दिलेली आहे. त्यानंतर पुढचे पहा, नियमाला अपवाद आहे. आता काय नियम आहे, नीती, रीती, कीर्ती, प्रीती, परीक्षा, पूजा, ऊर्जा या तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. आपण पहिलंच पाहिलं होतं कुठं की तत्सम शब्द जर मराठीमध्ये आलेले असतील तर जसे आहेत तसेच ते दीर्घांतच लिहावेत. मग या शब्दांना हा ऱ्हस्वचा नियम लागू होत नाही. प्रीती हा शब्द मी तुम्हाला लिहून दाखवला होता. मग नीती, रीती, कीर्ती, प्रीती हे शब्द त्यामध्ये येतात तत्सम शब्द, आणि हे नेहमी दीर्घच लिहिले जातात. हा नियम एकारांत ओकारांत शब्दांनाही लागू आहे. पहा, एकारांत ओकारांत म्हणजे की खिळा, खुळा, खिळा, सुळा, पाहिले, मिळवितो. नियम 3 म्हणतो, अकारांत शब्दाचे उपांत्य इकार उकार दीर्घ लिहावेत. इकार आणि उकार काय लिहावे, अकारांत. अकारांत म्हणजे अची छटा असणारे शब्द, मग हे दीर्घ लिहा म्हणते. मग पहा, गरीब विलंटी दीर्घ आहे, वकील दीर्घ आहे, सून उकार दीर्घ आहे, वसूल दीर्घ आहे उकार, फूल, ठरीव, फकीर, पूर सर्व काही दीर्घ स्वरूपामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर याला सुद्धा अपवांत आहेत. ऱ्हस्वपांत आकारांत शब्द तत्सम शब्द पण ते ऱ्हस्वपांत म्हणजे हे गुण पहा, गुण, विष, मधुर, प्रचुर यांचे उकार काय आहेत, उकार किंवा विलंटी ही ऱ्हस्व आहे. मग हे तत्सम शब्द असल्यामुळं हे या नियमाला अपवाद आहेत. त्यानंतर पुढे दिलेली माहिती पाहू, मराठी शब्दातील अनुस्वार, विसर्ग, जोडाक्षर यांच्या पूर्वीचे इकार उकार सामान्यतः ऱ्हस्व असतात. जर मराठीमध्ये अनुस्वार आला, अनुस्वार कुठं असतो, अनुस्वार, विसर्ग, जोडाक्षर यांच्या पूर्वीचे इकार उकार सामान्यतः ऱ्हस्व असतात. मग भिंग पहा, भिंग अनुस्वाराला पहिली विलंटी ऱ्हस्व. सुंठ उकाराला ऱ्हस्व. खुंटी अनुस्वारयुक्त आहे, उकार पहिला ऱ्हस्व. विस्तव स जोडाक्षर पहा, विस्तव. निपक्षपाती पहा, नि विसर्गाच्या आधीचा अक्षर नि. नियम 4, उपांत्य दीर्घ इ उ असलेल्या शब्दांचा उपांत्य इकार उकार उभयान्वी सामान्य रूपाच्या वेळी ऱ्हस्व लिहावा. सामान्य रूप म्हणजे की त्याला कुठल्या तरी विभक्तीचा प्रत्यय लागलेला असणार. मग गरीबास, वकिलांना, सुनेला, नागपुरास. आता दीर्घोपांत तत्सम शब्द पहा, शरीरास, जीवास, गीतेत हे शब्द नेहमी दीर्घोपांत म्हणजे दीर्घ विलंटी दीर्घ उकार यामध्येच असणारे राहतील. कायमस्वरूपी ते याच स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येतील. म्हणजेच दिलेले शब्द जे असतील, दिलेल्या रचना ज्या असतील ह्या नियमानुसार तयार झालेल्या आहेत. म्हणून आपल्याला ऱ्हस्व कुठं वापरायचा, दीर्घ कुठं वापरायचं हे सुद्धा यावरून समजण्यास मदत होते. त्यानंतर आता इतर काही विशेष नियम. इतर काही विशेष काय आहेत पहा, इतर मध्ये दिलंय की शब्दांचे उपांत्य अक्षर इ किंवा उ असेल तर सामान्य रूपात ई च्या जागी य व उ च्या जागी व येतो. म्हणजे आपण हे काय केलं होतं, संप्रदान आणि यनादेश, यनादेश आणि पाहिलं होतं. कुठं पाहिलं होतं यनादेश, प्रसारण, संप्रसारण, आदेश, हे कुठं पाहिलं होतं, 3 घटक. कुठल्या व्याकरणिक प्रकारामध्ये पाहिलं होतं आपण हे? संधी संधीमध्ये.
संधीमध्ये पाहिलं होतं. मग हे संधीच्या नियमानुसार इथं तयार होणारे आहेत. मग उपांत्य अक्षरी किंवा उ असेल तर सामान्य रूपात ई च्या जागी काय येणार? य. उ च्या जागी व. मग देऊळ असेल तर देऊळ पहा, देऊळच उ च्या जागी देवळात, पाऊसचं पावसात, फाईलचं फायलीत य आला. पुलिंगी शब्दाच्या शेवटी सा असल्यास सामान्य रूपाच्या वेळी शा होतो. पहा, पुलिंगी शब्दाच्या वेळेस पैसा, पैशाचा, शा झाला त्याचा. ससा, सशाचा. घसा, घशाचा. सच रूप शयुक्त बनलेलं आहे. त्यानंतर पुलिंगी शब्दाच्या शेवटी असलेला जा सामान्य रूपात तसाच राहतो. मग मांजा, मांजाने, सांजा, सांजाचं, सांजाची ही जी रचना असेल ही रचना कायमस्वरूपी जशी आहे तशीच राहणार आहे. मधल्या अक्षरातील क किंवा प चे द्वित्व सामान्य रूपाच्या वेळी निघून जाते. पहा, मग रक्कम जोड शब्द आला, रक्कम त्याचं सामान्य रूप रकमेचा. तिप्पट, तिपटीने जोड शब्द निघून गेला. उकारांत विशेष नामाचे सामान्य रूप होत नाही. उकारांत विशेष नामाचे सामान्य रूप होत नाही. ते उकारांत म्हणजे हे उ किंवा असा उ जर त्याच्यामध्ये आला तर त्याचं सामान्य रूप होत नाही. मग इथं पहा, गणू, गणूस, शकू, शकूस कुठलंही सामान्य रूप होत नाही. जसं आहे तसंच त्याला फक्त विभक्तीचे प्रत्यय लागलेले दिसतील. धातूला उ किंवा ऊन प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी व असेल तर उ किंवा ऊन येईल. पहा, धातूला उ किंवा ऊन लावताना काय होईल? धातूच्या शेवटी जर व असेल तर त्याचं उ किंवा ऊन म्हणजे उ अधिक व किंवा म्हणजे हे जी काही रचना असेल, सॉरी इथं थोडस विरुद्ध झालंय. व अधिक उ म्हणजेच काय व्हायला हे उ अशा रचना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. मग ह्या रचना सुद्धा इथं दिलेल्या आहेत. गा, गाऊन, जेव, जेवून, चाव, चावून अशा ह्या रचना आपल्याला इथं दिसून येतात. आता किरकोळ मध्ये काय सांगितलंय पहा, पूर हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना दीर्घोपांत लिहावा. दीर्घोपांत म्हणजे काय? जर तुम्ही पूर असा शब्द आहे, पूर आणि हा एक पूर, तर यातलं लक्षात घ्या. नगरवाचक शब्द कोणता आहे मग पूर? तर हा. मग सोलापूर, अहमदपूर, नागपूर हे जे काही गावाच्या ग्रामाशी संबंधित म्हणजे गावाच्या नावाशी संबंधित येणारे जे पूर असतील हे पूर दीर्घ लिहिलेले असतील. पहा, दीर्घ याची उकार कसा असेल? दीर्घ. आणि हा नदीला येणारा पूर जो असतो तो रस्व लिहिलेला असतो. नदी नाल्याला येणारा पूर रस्व याच्यामध्ये असणार आहे. आणि यानुसारच आपल्याला हे रस्व दीर्घच्या याच्यानुसार पुराची रचना असेल, पूर कुठं ग्रामनामा जोडायचं ते सुद्धा जर लिहिता येते. आता जर तुम्ही असं लिहिलं पूर तर चुकलं नाव, कारण हा पूर नदीला येणारा आहे. मग सोलापूर म्हणजे नदीला आलेला पूर असं येतं, सोला नावाच्या नदीला आलेला पूर. म्हणून इथं ग्रामवाचक पूर हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही नामाच्या कोणत्याही ग्रामनामास लावताना दीर्घोपांत लिहावा. दीर्घोपांत म्हणजे दीर्घ उकारात लिहावा. जसं नागपूर, सोलापूर, तारापूर, तुळजापूर दिलेले शब्द सगळे दीर्घ आहेत. नियम 2, कोणता एखादा ही रूपे लिहिताना ही रूपे लिहिताना काय होते पहा, ही रूपे लिहावीत. कोणता एखादा ही रूपे लिहावीत. मग कोणचा, एकदा असं लिहू नये. कोणचा आपण बोलताना म्हणतो कोणचा पाहिजे तुला, किंवा कोणचा, कोणता, एखादा असं म्हणतो. मग एखादा नाही तर एखादा, कोणचा नाही तर कोणता, हे नेहमी कोणता कोणचा असं राहिलं पाहिजे. याच्यामध्ये कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. नियम 3 म्हणते हळूहळू, मुळू मुळू या शब्दातील दुसरा व चौथा स्वर दीर्घ लिहा. मग दुसरा चौथा जे काही येतील ते दीर्घात लिहिले पाहिजे. मुळू मुळू, हळूहळू, जळू जळू हे दीर्घ. मग पहिला आणि तिसरा ऱ्हस्व दीर्घ ते आपल्या रचनेनुसार ठरणार असते. म्हणून या सर्व रचना ज्या काही आहेत ह्या रचना आपल्याला व्याकरणिक नियमाच्या अनुषंगाने दिलेल्या आहेत. म्हणजे शुद्ध लेखनाच्या निकषाच्या किंवा नियमाच्या आधारे समजून घेणे महत्वपूर्ण ठरणारे आहे. जर आपण आता मराठीमध्ये लिहित असू तर व्याकरणिक दृष्ट्या किंवा एखादं तुम्ही जर पत्र लिहित असाल कुणाला ऑफिशियली, तर त्यातले हे शब्द न्यायालयीन कामकाजामध्ये जर तुम्ही असे लिहिले तर मग पूर कोणता, वेदांत कोणता, देहांत कोणता फार फरक पडणार आहे आणि आपलं त्या ठिकाणी गोंधळ होणार आहे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. इथं दिलं होतं मी तुम्हाला, काय दिलं होतं? कालवनात माशी पडली, शब्दांमध्ये तूट किंवा विरामचिन्हांचं सुद्धा सांगितलं. मी चोरी करणार नाही केल्यास मला फाशी द्या. म्हणजे त्याचा अर्थ सांगितलं होतं की चोरी केली तर मला काही नाही, पण नाही जर चोरी केली तर मला काय करा, फाशी द्या. म्हणजे द्वि अर्थाने तिथं ती रचना आपल्याला केलेली होती.
म्हणजे अशा ज्या काही रचना असतील ह्या रचना सुद्धा आपल्याला शुद्ध लेखनाअंतर्गत पाहणे महत्वाचं ठरते. मग या शुद्ध लेखनाच्या अंतर्गत येणारे नियम, इतर काही बाबी ह्या सुद्धा महत्वाच्या ठरतात. आता पुनरुक्त शब्द काय आहेत पहा. पुनरुक्त म्हणजे ज्यांचा उच्चार पुन्हा पुन्हा होतो. नादानुकारी असतील, नादानुकारी म्हणजे त्यांचा उच्चार केल्यानंतर आपल्याला एक प्रकारचा नाद जाणवतो. मग पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे रस्व लिहावेत. मग लुटू लुटू पहा, आता इथं लुटू लुटू दुडू दुडू सगळंच रस्व आहे. नाद निर्माण व्हायला लुटू लुटू पुटू पुटू खोळू खोळू पहा, खोळू खोळू दुडू दुडू हे शब्द जे काय आहेत हे सर्वच्या सर्व अक्षर त्याचे रस्वच असले पाहिजे पाहिजे. त्यानंतर नियम चौथा काय सांगतोय. चौथ्या नियमामध्ये सांगितले की एकारांत शब्दाचे समान रूप याकारांत होते. एकारांत म्हणजे एच यामध्ये रूपांतर होते. मग या प्रकारचे जे शब्द आहेत, फडके पहा मात्रा आहे, फडकेचं काय झालं, फडक्यांना ये युक्त. करणे करण्यासाठी, पाहणे पाहण्याला, अशा ज्या काही रचना आहेत ह्या एच्या यामध्ये होत असतात. यामध्ये बदल घडून झालेले आहेत. तत्सम रूढ व्यंजनांत शब्द स्वरांत लिहावेत. तत्सम रूढ, तत्सम म्हणजे संस्कृत प्रमाणे जी रीतीनुसार आलेली आहेत. व्यंजनांत म्हणजे ज्याच्या शेवटी व्यंजन आलेलं आहे ते शब्द स्वरांत लिहावे. स्वरांत म्हणजे काय करायचं, त्याचा स्वरयुक्त म्हणजे त्याच्यामध्ये स्वरांत म्हणजे रस्व विलंटी किंवा रस्व उकारामध्ये लिहायचे आहेत. इथं दिलेले शब्द पहा. विद्वान विलंटी आहे पहिली, क्वचित विलंटी पहिली, अकस्मात इथं अंत शेवटचा जो आहे तो रस्वांत म्हणजे काना मात्र विलंटी कुठलीही नाही. विद्युत परिषद हे दिलेले शब्द रस्वांत लिहिलेले आहेत. त्यानंतर इंग्रजी व्यंजनांत शब्द ही स्वरांत लिहावे. इंग्रजी बाय सन पाय बाय रन किड्स MLC PhD हे शब्द रस्वांत म्हणजे रस्वांत म्हणजे ज्याचा शेवटी रस्व स्वर असेल असे शब्द त्या ठिकाणी म्हणजे स्वरांच्या त्याचा जी काही शेवट असेल तो स्वरांच्या साहाय्याने झालेला असला पाहिजे. सातवा नियम आहे राहणे पाहणे अशीच रूपे वापरावेत. आता राहणे पाहणे पहा, आपण बऱ्याच वेळेस लिहितो रहाणे, म्हणजे हे रहाणे नाही तर राहणे. पहाणे म्हणतो आपण, पहाणे पहाणे नाही पाहणे. जे काही काना मात्रा विलंटी उकाराच्या रचना आहेत त्या व्यवस्थित झाल्या पाहिजे. इत्यादी व ही हे दोन जे आहेत इत्यादी तसंच ही हे शब्द दीर्घत लिहावे. जसं आपण आणि नी काय लिहितो म्हणलो, रस्व लिहिला पाहिजे. आणि नी हे रस्वच लिहिला पाहिजे. तसं जिथं इत्यादी आणि ही हे दोन जे अक्षर आहेत, दोन शब्द जे आहेत हे अव्यय नेहमी दीर्घ लिहावे. अन हा शब्द व्यंजनांत लिहावा. अन म्हणजेच काय, व्यंजनांत म्हणजे त्याचा पाय मोडून लिहिला असला पाहिजे, असाच लिहिला पाहिजे. हा कुठलाही शब्द अन असा तुम्ही जर लिहिला तर चुकलं. तो पाय मोडून म्हणजे त्याच्यामध्ये व्यंजनाचा समावेश करताना स्वरयुक्त त्याचं जे काही स्वरूप असेल ती तिथं नोंदवलेलं असलं पाहिजे. नाही तर त्याची रचना सुद्धा आपल्या पुढे चुकीची होऊ शकते. असे हे व्याकरणिक नियम या ठिकाणी शुद्ध लेखनाच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग हे शुद्ध लेखनाच्या नियमानुसार जे काही शब्द रचना आहेत आता दिलेल्या तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा असतील, त्या शब्दांमध्ये पाहायचंय हे नियम दिलेले आहेत, त्यानुसारच ते शब्द दिलेले आहेत. म्हणजे जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतो याच्यावरती हे नियम नाही विचारत तर ते काय विचारते की दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा. दिलेल्या शब्दातून दिलेल्या पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा किंवा शुद्ध शब्द किंवा अचूक शब्द, अचूक म्हणजे ज्याच्यामध्ये चूक नाही असा शब्द ओळखा म्हणते. मग याच्यामध्ये काय करते, 3 पर्याय तुम्हाला अशुद्ध शब्दाचे देते म्हणजे चुकीचे, आणि एकच शब्द काय देते, बरोबर देतो, जो ओळखायचा असतो. काही वेळेस काय करते, सर्वच्या सर्व शब्दांमध्ये 3 शब्द हे शुद्ध देते आणि यापैकी अशुद्ध रचना ओळखा म्हणजे चुकीची रचना ओळखा असं सुद्धा दिले जाते. मग 3 शुद्ध असतील ते एक चुकीचं असेल आणि जिथं 3 चुकीचे असतील तिथं एक बरोबर असणार आहे. अशा ह्या प्रकारच्या व्याकरणिक नियमांच्या रचना आहेत आणि ते शब्द जे काय आहेत ते सुद्धा तुम्हाला वाचून घेणं गरजेचं ठरणार आहे. आता ही झाली शुद्ध लेखनाची नियमावली. मग यामधले ह्रस्व दीर्घचे नियम, अनुस्वाराचे नियम आणि इतर सर्व बाबी आपण या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. आता आपण यानंतर काल सांगितलं होतं की वृत्त पाहणार आहोत. मग हे वृत्त काय आहेत, वृत्तामध्ये फारसं काही नाही,
वाचून घेण्याचा भाग आहे आणि त्यातलं प्रश्न कुठल्या याच्यावरती येतो ते सुद्धा तुम्हाला सांगतो. मग ही वृत्तांची रचना जी आहे ही वृत्तरचना कुठल्याही स्वरूपातून कुठल्याही स्वरूपात जाणे येणे नियम बदलणे असं कुठलंच व्याकरणाचं त्याला काही बनतील म्हणजे आपण जसं सामासिक शब्द प्रत्यय घटक उपसर्गयुक्त संधी विग्रह सामान्य रूप विभक्ती प्रत्यय असं काहीच नाही. तर त्याच्या मात्रा काय आहेत अक्षर काय आहेत आणि यती काय आहेत यती म्हणजे त्याची कुठं थांबायचं कुठं नाही हे ठरवणारे शब्द कोणते आहेत हे आपल्याला पाहणं महत्वाचं ठरते. आता आपण यातल्या वृत्त प्रकाराकडे वळूया. वृत्त प्रकार म्हणजे काय पहा. वृत्त हा भाग आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं केवळ आपण अभ्यासाच्या दृष्टीने पाहत आहोत. यावरती आतापर्यंत प्रश्न आलेले नाहीत. बऱ्याच परीक्षेमध्ये यावरती प्रश्न आलेले नाहीत. आयोगाच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात त्यामध्ये हे प्रश्न आढळतात, पण आपल्या ज्या सरासरीच्या प्रश्नपत्रिका असतील त्यामध्ये कुठेही हा प्रकार यावरती प्रश्नांचा दिलेला नाही. पण मागच्या 2022-23 ला ज्या काही तलाठी भरती ऑनलाईन परीक्षा झाल्या होत्या त्यामध्ये यावरती म्हणजे एखादं जे काही वृत्त दिलंय तर त्याची शब्दरचना काय त्याचे लघग म्हणजे त्याची जी काही अक्षरमाला आहे ती ओळखण्याबाबत कुठल्या कुठल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एखाद्या वेळेस हा प्रश्न आलेला आहे. ऑनलाईन स्वरूपात जे TCS आणि IBPS ने घेतले होते त्यामध्ये हे प्रश्न आढळतात. इतर परीक्षेमध्ये कुठेही याच्यावरती प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांचा समावेश नाही. समजून घेऊया फक्त आणि दिलेली उदाहरणे मग त्यातून पुस्तकातून वाचून घेणे. आता इथं पहा वृत्त काय आहे. वृत्त हा भाग समजण्यासाठी महत्वाचे घटक लक्षात ठेवावे लागतात काही. मग गद्य. गद्य म्हणजे काय तर आपल्या मनातील विचार आपण जशीच्या तसे सरळ बोलतो धड्यासारखं एखादं वाक्य उतारा जसं वाचतो त्याला म्हणायचं गद्य. मग आपण सरळ सरळ बोलतो. आता तुम्ही मला एक सांगा तुमच्यामधला आणि माझ्यामधला संवाद साधत असताना आपण कुठलं गायनाच्या स्वरूपामध्ये बोलतो का? गाणं म्हणायलो कविता म्हणायलो असं होईल का? नाही सर. नाही. म्हणजे आपण ते आशयात्मक वृत्तात्मक किंवा एखाद्या उतार्याप्रमाणे धडधड धडधड बोलून जातो. आता एक धडा आहे कुणातरी 5वी काय 6वीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये आणि तो राजा काय सांगतोय की आपल्या राज्यात जे काही होईल ते मला गाण्यामध्ये सांगायचं. आपल्या राज्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटना काय सांगा म्हणते मला गाण्यामध्ये सांगा म्हणते. मग भांडण झालं तरी गाण्यामध्ये काही चुकीचं घडलं तरी गाण्यामध्ये शेवटी काय होतंय राजाचा सगळा राजवाडा पेटते आणि राजाचा राजवाडा पेटल्यानंतर तो सैनिक सांगायला येतो. मग राजाला सांगतो गाण्यामध्ये आता राजाने नियम काढलेला असतो की गाण्यामध्येच बोला. जर कुणी जर गाण्यामध्ये बोलताना आढळलं नाही तर त्याला फाशीची शिक्षा देण्यात येईल. मग त्यावेळेस तो राजाला ज्यावेळेस सांगतो की आपला राजवाडा पेटला मग तो गाण्यामध्ये सांगतो. मग राजा चिडतो आणि त्याला शिक्षा त्याला रागावून म्हणतो की तू एवढी मोठी दुर्दैवी घटना घडली आपला राजवाडा पेटला काय साधी बाब आहे का संकट आलंय आपल्यावर आणि गाण्यामध्ये सांगतोय काही तुला अक्कल आहे की नाही. मग त्यावेळेस राजाला कळतं की आपला नियम बनवण्यामध्ये कुठेतरी चुकलंय पश्चाताप झालाय. मग तिथून तो म्हणतो आता पहिल्यासारखं नॉर्मल बोला म्हणजे पहिल्यासारखं सामान्यपणे जसं आपण बोलत होतो तसं बोला. मग ही जी बोलण्याची शैली असते त्याला म्हणतो आपण गद्य. म्हणजे मनातील विचार आपण जशीच्या तशी जे बोलून दाखवतो ते गद्य रचना. मग आता इथं पहा उदाहरण दिलंय. उदाहरणानुसार आपल्या लक्षात येईल. वाचलं उदाहरण पहा. आज गोकुळात हरिरंग खेळत आहे त्यामुळे राधिके तुझ्या घरी जरा जपून जा. काय कळलं काही नाही. सरळ सरळ ओळ आहे ती वाचून काढली आपण. काही तिच्यामध्ये लयबद्धता तालबद्धता असे काहीही नाही. फक्त उतार्यासारखं वाचलंय. आता पद्य म्हणजे काय पहा. आपल्या मनातील विचार ठराविक क्रमाने लिहून सुरावर चालीवर म्हणता येतील याप्रमाणे जर रचना असेल त्याला म्हणायचं पद्य. मग आता हीच रचना जी उदाहरण दिलं होतं वरचं याला काय केलंय व्यवस्थितरित्या आता शब्दांची रचना केली आणि सुरामध्ये म्हणतोय पहा म्हणजे किंवा सुरामध्ये मांडताना त्याला कसं म्हणतोय आपण चालबद्ध पद्धतीने. आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. म्हणजे इथं पद्य म्हणजे ताला सुरात म्हटलंय चालीमध्ये म्हटलंय आणि शब्दांची रचना कशी केली पहा. आज गोकुळात हरिरंग खेळत आहे. मग इथले शब्द बदलले. कुठले शब्द बदलते रंग हरी यांच्या जागा बदलल्या आणि खेळत आहे च्या जागी खेळतो. त्याला प्रत्ययात्मक क्रियापदाचं रूप बनवलं क्रियात्मक. त्यानंतर राधिके जरा जपून मग पहा राधिके तुझ्या घरी जरा जपून जा असं होतं. मग राधिके तुझ्या घरीच्या ऐवजी जरा जपून जा तुझ्या घरी अशी शब्दांची रचना बदललेली आहे. मग हे काव्यात्मक. आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. म्हणजे ऐकायला गोड वाटतंय कानावरती पडल्यानंतर काहीतरी व्यवस्थित वाटतंय. आणि हे वरचं वाक्य असलं की
कानावर कारण ऐकलेलं राहते कुठेतरी तालबद्ध पद्धतीने चालीमध्ये. वरचं जर जेव्हा वाचलं त्यावेळेस कानाला खडे टोचल्यासारखं किंवा तांदळामध्ये एखादा खडा दाताखाली भात खाताना तशातलंही रचना होती. मग गद्य आणि पद्य यामधला फरक तुमच्या समोर स्पष्ट झालेला असेल. एवढ्या ओळीवरून आपल्याला निश्चित सांगता येईल. आता पद्य रचनेचे मुख्य 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये छंद, अक्षर गणवृत्त आणि मात्रावृत्त हे तीनही प्रकार महत्वाचे आहेत. कोणते? छंद, अक्षर गणवृत्त आणि मात्रा. मग छंद म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं. छंद म्हणजे काय? छंद आवड सर. छंद म्हणजे आवड. आपल्याला एखाद्या याच्यामध्ये रस म्हणजे आवड. रस म्हणजे कुठं पाहिलं होतं? शब्दांच्या शक्तीमध्ये रस, शब्द रस पाहिले होते. त्यामध्ये सुद्धा ही रचना आपण शिकलेले होतो. आता पहा वृत्त. पहिला जे काय आहे छंद, त्यामध्ये छंदांची रचना काय आहे ती समजून घेऊया. छंद म्हणजे याची 2 गटामध्ये विभागणी आहे छंदाची. आणि ही छंदाची विभागणी कशी आहे लक्षात घ्या. 2 गट पडलेले आहेत. दोन्ही गटात त्याची माहिती दिलेली आहे. मग छंद वृत्त अ रचना जी आहे ती छंद वृत्त आणि ब रचना आहे ती मुक्त छंद. दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या रचना या ठिकाणी आहेत. मग ही समजून घेताना काय लक्षात घ्यायचं पहा. छंद वृत्त म्हणजे काय? प्रत्येक ओळीतील अक्षर संख्या ठराविक असते. प्रत्येक ओळीतील अक्षर संख्या ठराविक असते. मग पहिल्या ओळीत जर 5 अक्षर दिले असतील तर दुसऱ्या ओळीमध्ये सुद्धा 5 दिलेले असतील. इथं 4 किंवा 3 होणार नाहीत. छंद रचना. त्यानंतर अक्षरे ऱ्हस्व दीर्घ कशी लिहिलेली असली तरी छंद वृत्तात प्रत्यक्ष अक्षर बहुधा दीर्घ उच्चारले जाते. अक्षर कशी लिहिली असली, ऱ्हस्व दीर्घ काही लिहिलं तरी उच्चार करताना ते दीर्घच उच्चारले जातात. मग याच्यातला प्रकार आहे ओवी आणि अभंग. उदाहरणं दिलेली आहेत ओवीची आणि अभंग. मग अभंगाचे सुद्धा 2 प्रकार पडतात. कोणते पहा? अभंगाचे लहान अभंग आणि मोठा अभंग असे 2 प्रकार या ठिकाणी पहिले आपल्याला दिसतात. आता इथं ओवी दिली. ओवीवरून आपण आता ही रचना समजून घेऊया. पहा, पहिली माझी ओवी पहिला माझा नेम तुळशी खाली राम पोथी वाची. मग ही झाली ओवी. छंद वृत्त आहे. पहा अक्षरांची संख्या कशी दिलेली आहे 3 आणि 2 5 आणि 2 7. मग इथं सुद्धा 3 आणि 2 5 5 आणि 7 तुळशी खाली राम. पहिला माझा नेम याच्यामध्ये पहा पहिला माझा नेम 3 आणि 2 5 आणि 7. मग पोथी वाची. इथं काय केलंय ही रचना जी आहे पहिल्या अक्षरातली ही सारखी दिलेली आहे. त्यामुळं ही छंद वृत्त. दुसरं मुक्त छंदामध्ये काय असते पहा. ज्या पद्य रचनेत चरण संख्या आता पहा इथं काय होतं अक्षरांची संख्या ठराविक होती. आता हा अक्षरांची संख्या ठराविक असल्यामुळे छंद वृत्त झाला होता. आता मुक्त छंदामध्ये काय असते पहा. चरण संख्या, गण, अक्षर संख्या, लघक्रम किंवा मात्रा यापैकी कोणतेच ठराविक बंधन नसते. त्यास मुक्त छंद. मुक्त मुक्त या शब्दात त्याचं दिलेलं आहे. मुक्त म्हणजे कोणतंही त्याला बंधन नाही. मग मुक्त रचना जिथं असते तिथं ही मुक्त छंद याला म्हणतात. मग आता इथं पहा. देवा याही देशात पाऊस पाड जिथे पाण्याला येतो खुनाचा वास, जिथे हिंशीच्या मुळ्यात पिकतो ऊस किंवा ताग, देवा जोवर तू आहेस तोवर निषिद्ध आहे वैताग. पहा याच्यामध्ये शब्दाचं अक्षराचं कुठलंही बंधन नाही. जसं इथं 3-3 पहिले काय दिलेले होते 3 2 5 3 2 5 तसं आहे का इथं नाही. इथं कुठल्याही प्रकारचं बंधन दिलेलं नाही. त्यामुळे ही झाली मुक्त छंदाची रचना. आता त्यानंतर आहे अक्षर गणवृत्त. अक्षर गणवृत्त. अक्षर गणवृत्त म्हणजे काय? ज्या रचनेतील प्रत्येक ओळीत अक्षरांची संख्या सारखी असते. अक्षरांची संख्या सारखी असते. ओळीतील अक्षरांचा लघु गुरुक्रम सारखाच असतो. लघु गुरुक्रम काय आहे हे आपल्या नंतर थोडं पुढे गेलं की लक्षात येईल. मग लघु गुरुक्रम सुद्धा सारखाच असतो. यतिस्थानी सारखी समान असतं. यतिस्थानी समान म्हणजे यती म्हणजे थांबण्याचं ठिकाण सगळ्या प्रत्येक वेळी सारखं असलं पाहिजे. त्यास अक्षर गणवृत्त असे म्हणतात. मग अक्षर गणवृत्ताचं उदाहरण दिले पहा. जो नित्य देवास भजे स्वभावे त्या मानवा देव सदैव पावे. पहा जो नित्य देवास भजे स्वभावे त्या मानवा देव सदैव पावे. अशी जी काही रचना आहे त्यामध्ये अक्षर संख्या, प्रत्येक चरणातील अक्षरे, प्रत्येक ओळीची शब्दांची मांडणी ही सारख्याच स्वरूपाची असणारी आहे. म्हणून याला म्हणायचं अक्षर वृत्त. अक्षरांच्या रचनेवरून त्याची रचना आपल्याला स्पष्ट झालेली आहे. आता पाहूया वृत्तासंबंधी महत्वाचं काय आहे. जसं आपण पाहिलं वृत्त, अक्षरगण वृत्त हे पाहिलं. आता या संबंधीच्या माहितीच्या बाबी काय आहे महत्वाच्या.
तर मात्रा. मात्रा म्हणजे काय आता समजून घेणं आवश्यक आहे. मात्रा म्हणजे काय आपण पाहिलं. मात्रा आत्ताच शब्द आपल्याला ध्वनी अर्थामध्ये आला होता. मग मात्रा म्हणजे काय काय पाहिलं होतं ध्वनी अर्थामध्ये? ध्वनी अर्थ म्हणजे मात्रामध्ये काय काय पाहिलं होतं आपण? औषधाची मात्रा असू शकते. औषधाची मात्रा, वर्णाक्षरांची मात्रा, ह्या सर्व बाबी पाहिल्या होत्या. मग आता इथं काय दिलंय वृत्तामध्ये पहा. एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी लागतो, याचा अर्थ वेगळा आहे पहा. एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी म्हणजे वेळ लागतो त्याच मात्रा असे म्हणतात. जर उच्चार करण्यासाठी लागणारा वेळ जो आहे त्यानुसार ही मात्रा ठरत असते. मग ऱ्हस्व अक्षरासाठी एक मात्रा, ऱ्हस्व अक्षराला एक मात्रा, तर दीर्घ अक्षराला 2 मात्रा मानल्या जातात. ह्रस्व अक्षराची एक, तर दीर्घ अक्षराच्या 2. दीर्घ अक्षराला थोडासा उच्चार करायला वेळ जास्त लागतो. पहा आता इथं शब्द दिलेला आहे, तोडून दिलाय शब्द, सारखा दिलेला नाही. कमला असं दिले पहा. मग कमला वाचताना काय जाणवते पहा. कमला काय आलंय? शेवटचा जो ला आहे त्याचा उच्चार जास्त वेळ करावा लागत आहे. कमला, कमला येत आहे का? तुम्ही आता वाचण्याचा प्रकार प्रत्येकाचा वेगळा ठरू शकते, पण काही जण म्हणतील कमला, काही जण म्हणतील कमला, काही जण म्हणतील कमला. मग ही रचना असं वेगवेगळी न वाचता आपण त्याच्यापासून शब्द बनवायचा आणि नाव बनवायचं. आता हे नाव झालं कमला. मग कमला काय आहे सांगा आता. कोणत्या अक्षराचा उच्चार दीर्घ यायला, दीर्घ का येणार? कारण त्याला काना आहे. मग तिथं वेळ जास्त कोणत्या अक्षराला लागायला? काना असणाऱ्या यालाच लागणार आहे. म्हणून इथं क ची मात्रा ऱ्हस्व असल्यामुळं एक, मराठीतला एक इथे दिलाय पहा. म ची मात्रा सुद्धा एक आणि ला हा आकारांत शब्द असल्यामुळे याला 2. कमला. उच्चार करून पहा. ला, ला, लांब यायला का नाही त्याचा उच्चार? म्हणजे जेवढा लांब यायला तेवढा त्याला उच्चारासाठी काय लागायला? वेळ सुद्धा जास्त लागत आहे. म्हणून त्याला दीर्घ मात्रा. दीर्घ म्हणजेच 2 आणि लघु म्हणजे ऱ्हस्व अक्षराची 1 आणि दीर्घ अक्षराच्या 2 मात्रा या ठिकाणी दिलेल्या आहे. आता लघु गुरुक्रम काय आहे ते समजून घेऊया. लघु गुरु, ऱ्हस्व अक्षरांना लघु तर दीर्घ अक्षरांना गुरु म्हणतात. म्हणजे इथं ऱ्हस्व दीर्घ जे आहे, ऱ्हस्वला म्हणायचं लघु आणि दीर्घला म्हणायचं गुरु. मग लघु अक्षर जर आलेला असेल तर अर्धचंद्र म्हणजे लघु आलेला असेल तर इंग्रजीतला यू पहा. इंग्रजीतलं यू म्हणजे अर्धचंद्राकृती चिन्हानं दाखवायचं. आणि गुरु जर अक्षर आलेला असेल तर आडवी रेष दाखवायची त्याच्या पुढे. दीर्घ अक्षर आलं तर त्याच्यासाठी काय दाखवायची? आडवी रेष. आणि लघु अक्षर जर आलं तर त्याच्यासाठी अर्धचंद्र यू. मग लघु गुरु अक्षरे काय आहेत पहा. अ इ उ पहा. अ इ उ रू. तसेच हे स्वर मिळून तयार झालेल्या अक्षरांना उदाहरणार्थ क का की कु कृ लू हे अक्षर जे आहेत यांना ऱ्हस्व अक्षरे म्हणतात. म्हणजे अ इ उ ज्याच्यात असेल ते काय झालं? ऱ्हस्व अक्षरे. मग ही ऱ्हस्व अक्षरे किंवा हे स्वर यापासून मिळालेल्या प्रत्येक याला म्हणायचं ऱ्हस्व किंवा लघु अक्षरे. आणि गुरु काय? आय इ उ ए ऐ ओ औ हे जे दीर्घ स्वर आहेत आणि याच्यापासून तयार झालेले जी 14 खडीतली अक्षरे असतील, मग का की कुकू के काय जे काय असतील हे सर्व दीर्घ अक्षर जे असतील त्यांना गुरु अक्षरे असे म्हणतात. मग लक्षात घ्या की लघु अक्षरासाठी यू लघु आणि गुरु अक्षरासाठी आडवी रेष हे 2 आपल्याला या ठिकाणी दाखवावे लागणार आहेत. म्हणजेच प्रत्येक रचना ही वृत्तानुसार आपल्याला लघु गुरुक्रम ऱ्हस्व दीर्घ यानुसार सुद्धा बदलताना आढळून येते. आता इथं दिलेले स्लाइड बनवून लक्षात येईल पहा. त्यानंतर सांगितलंय की हे जे काही उदाहरणं दिली होती क को को, आता आपण जे 14 खडीचं सांगितलं ते लघु. आता लघक्रम म्हणजे काय? तर लघु गुरुक्रम. लघक्रम म्हणजे काय? लघु गुरुक्रम. लघु गुरु क्रम याला म्हणायचं लघक्रम. मग हा क्रम लघुचा मात्रा 1, गुरुची मात्रा 2, अक्षर यू आणि आडवी रेष हे चिन्ह, या चिन्हांना जे लघु गुरु दाखवले जातात त्या लघु गुरुचं या ठिकाणी क्रम. मग लघु गुरुच्या क्रमाला लघ क्रम असे म्हणतात. लघु या शब्दाचा ल घेतला आणि गुरु शब्दाचा
चा ग घेतला, मग लघुक्रम असे नाव दिले त्याला. आता हे लघु गुरुक्रम ओळखण्याचे नियम काय आहेत? लघु गुरुचं ओळखायचे असतील त्याच्यामध्ये जोडाक्षराच्या पूर्वी अक्षरावर जो आघात येत असेल तर ते गुरु मानावे. म्हणजे जोडाक्षर पूर्वी जोडाक्षराचं आता हे सल आता जोडलेला आहे. उच्चार करताना कोणत्या अक्षरावर जोर येते? पुस्तक. पुस्तक कोणत्या अक्षरावर यायला उच्चार? पुस्तक. पु इथं रस्व आहे. पु रस्व दिलेला आहे. उकार रस्व असून सुद्धा त्याच्यावरती उच्चारामुळे भार पडायलाय, म्हणून इथं काय झालाय? तो गुरु झालाय आणि बाकीची अक्षर लघु आहेत. पुस्तक. पोवर उच्चारावर रस्व असून सुद्धा उच्चारामुळं वेळ जास्त घेत आहे, म्हणून इथं हा पू दीर्घ म्हणजे गुरु क्रमामध्ये गेलेला आहे. उन्हाळा. 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 उन्हात हे शब्द जे आहेत उन्हात, याच्यामध्ये उन्हात कोणावर शब्दावर भर याला? त्याच्या आधी उन्हात. उन्हात उच्चार वेगवेगळा होऊ शकतो, पण इथे दिलेला लागक्रम लक्षात घ्या. ना. मग ना उन्हात नवर येणाऱ्या उच्चारानुसार हा लघु गुरुक्रम देण्यात आलेला आहे. त्यानंतर जोडाक्षरातील शेवटचा शब्द जे वर्ण असेल तो रस्व असेल तर जोडाक्षर लघु मानावे. मग जोडाक्षरातील शेवटचा वर्ण रस्व आहे का दीर्घ आहे ते पाहायचं. मग भास्कर. भास्कर या शब्दातला शेवटचं जे अक्षर आहे ते काय आहे? रस्व. मग रस्व असल्यामुळं लघु. जोडाक्षरातील शेवटचा वर्ण दीर्घ असेल ते गुरु माना. मग लज्जा. लज्जा शब्द पहा, जला ज काना आहे आणि हा दीर्घ या ठिकाणी दिलेला आहे. लघु अक्षरावर अनुस्वार किंवा विसर्ग असेल तर गुरु माना म्हणते. मग लघु अक्षर कोणता आहे? अ. त्याच्यावरती काय यायला? अनुस्वार यायला अंजन, म्हणून तो अ दीर्घ झालेला आहे. त्यानंतर दुःख. दुःखाने. मग दु हा रस्व आहे पण त्याच्यावरती विसर्ग त्याच्यासोबत जोडलेला आहे, म्हणून दुःखाने हे झालं विसर्गयुक्त दीर्घरूप, म्हणजे त्याला गुरु असं म्हणू शकतो. पुढील नियमाचा मध्ये सांगितलंय आपल्याला, कवितेच्या चरणाच्या शेवटी येणारे लघु अक्षर दीर्घ उच्चारले जाते म्हणून ते गुरु माना. म्हणजे दीर्घ अक्षर जे काय असेल रस्व असलं तरी त्याला काय करायचं? दीर्घच उच्चार करायचा आणि त्याचा गुरु म्हणून उच्चार त्याचा स्थान निश्चित करायचं. गुरु म्हटलं की आडवी रेष. मग ही आडवी रेष काही वृत्ताच्या चरणात 3-3 अक्षरांचे गट पडल्यावर शेवटी 1 किंवा 2 अक्षरे उरतात किंवा शिल्लक राहतात. त्यातील लघुला ल व गुरुला ग अशी नावे द्यावीत म्हणते. लघुक्रम आपण पाहिला. मग हे लघुक्रम कसा दिला जातो ते पाहू. आता इथं तुम्हाला एक उदाहरण दिले वाचा हे उदाहरण. कोणीतरी एक जण वाचा जोरात, म्हणजे सर्वांना लक्षात येईल. करिक. करिक. पुढे सुनियमित भूमी सेवा. असं वाचतात का? आता हे त्याच्यातला ई नियमाचा, ई रस्व जो दिलेला आहे, रस्व ई मधला नियमाचा किंवा दीर्घ ई मध्ये दिलेला नियम जे असेल ते सुद्धा वाचा, म्हणजे लक्षात येईल. आता तुम्ही करीन, करिक, सुनीसे असं वाचलं, पण असं नाही. ही काय आहे? चरण आहे कवितेचं. मग कवितेचं चरण कसं वाचतो आपण? असं वाचतो का? काहीतरी अर्थबोध झाला का? नाही. मग हे काय आहे पहा, करी कसुनी नीत भूमी. करी कसुनी नीत भूमी सेवा. करी कसुनी नीत भूमी सेवा. मग अक्षरात तोडले त्यानं, चरण 3-3 अक्षराचे बनवले. करी क सुनी नीत सेवा भूमी सेवा. हे ओळायचे चरणाची कवितेची. करी कसुनी नीत भूमी सेवा, तयास खायास असे न सेवा. हे कोणाचं वर्णन आहे? शेतकऱ्याचं. करी कसुनी नीत भूमी सेवा, तयास खायास असे न सेवा. म्हणजे शेतकऱ्याला खाया पियाला असो की नसो तरीही तो काय करतो? त्याचं शेती कसण्याचं काम करत असतो, भूमीची सेवा करत असतो. मग याचे गट पाडले 3-3चे गट पाडल्यामुळं कशासाठी गट पाडले? हे आपल्याला चरण दाखवायचे आहेत आणि चरणातील अक्षर दाखवायचे आहेत म्हणून गट पाडले. पण वाचताना असं करी क सुनी नी असं वाचताना सुद्धा आपला त्या लघुगुरूचा क्रम निश्चित करताना मदत व्हावी, हा त्याच्या मागचा उद्देश. मग क रस्व आहे, रस्व असल्यामुळे त्याच्यामध्ये लघुचा क्रम. री दीर्घ आहे म्हणून रचा क्रम गुरु. मग हे प्रत्येक अक्षर तुम्ही आता समजून घ्या. क ला
ऱ्हस्व, रीला दीर्घ आणि कला पुन्हा ऱ्हस्व. मग ऱ्हस्वसाठी अर्धचंद्र लघु आणि दीर्घसाठी आडवी रेष गुरु हे अक्षर दिलेली आहेत. आता इथे पहा प्रत्येकामध्ये रचना दिलेली आहे. त्यातील लघुला ल क्रम व गुरुला ग अशी नावे द्यावीत म्हणते. मग हे नावं द्यायची तुम्ही. आता नावं काय दिलेली आहेत पहा खाली. आता ही रचना 3-3 आहे पहा. 3-3-3 आहे, पण शेवटच्या अक्षरामध्ये 2च आलेत. शेवटच्या चरणामध्ये किती आलेत? 2. आता 3 भरलेत का इथं? नाही. मग जे से म्हणजे दीर्घ आलं म्हणून ग आणि वा दीर्घ आल्यामुळं ग म्हणजे गुरु गुरु असं त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे शेवटी 2 आडव्या रेषा दिलेल्या आहेत पहा. मग ही रचना जी असेल चरणांची ती आपल्याला अक्षर काढून पाहणे आणि त्या अक्षराच्या रचनेनुसारच हे लघु गुरुक्रम ठरणे आवश्यक असते. मग हे लघु गुरुक्रम आपल्याला प्रत्येक वेळी उदाहरणातून शिकणे, उदाहरणातून अभ्यासणे महत्वाचं ठरणार आहे. यानंतर आपण पुढील स्लाइड पाहूया. पुढील स्लाइड मध्ये जी काही माहिती आहे ती माहिती या ठिकाणी आपल्याला काय सांगताय तिथपर्यंत येऊन आपण थोडस आता पोहोचूया. म्हणजे पुढच्या बाबीकडे वळण्याच्या आधी आपल्याला महत्वाच्या बाबी आपल्या इथं क्लिअर होतील. आता इथं दिलेली माहिती आहे यती. यती म्हणजे काय आपल्याला आलं होतं मग असे. यती म्हणजे पहा कवितेचे चरण म्हणताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो. म्हणजे आज गोकुळात रंग खेळतो हरी पुढं थांबलो थोडस आणि मग म्हणलो राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. कुठंतरी थांबतोय. मग हे थांबण्याचा जो काही प्रकार असेल, थांबण्याची जागा असेल, थांबण्याचा जो काही विराम असेल त्याला म्हणतात यती. थांबण्याचा जो काही विराम असेल त्या जागेला म्हणायचं यती. मग शब्दाच्या मध्ये थांबावे लागत असेल तर त्याला यतिभंग असे म्हणतात. कुठे मधातच थांबावं लागलं, जसं आज गोकुळात रंग खेळतो आणि हरी नंतर उच्चारला तर हे झाला यतिभंग. म्हणजे मध्येच कुठे थांबावं लागत असेल तर त्याला म्हणायचं यतिभंग. ठराविक अक्षर पहा कवितेचे चरण म्हणताना मध्येच काही अक्षरानंतर थांबतो व थांबण्याच्या जागेला विराम किंवा यती. आणि हे नेहमी नेहमी थांबत असेल कुठेही त्याला म्हणायचं यतिभंग. भंग म्हणजे नाश पावणे किंवा यती म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी खंड पडणे. आता गण. गण म्हणजे काय पहा वृत्ताची लक्षणे ठरविताना लघु गुरुक्रम मांडून अक्षरांची 3-3च्या गटात जी विभागणी केली जाते. जसं मागचं कसुनी करुणी तुम्ही वाचलं. मग ही 3-3च्या गटात विभागणी केली जाते त्याला गण असे म्हणतात. 3-3 मध्ये जर आपण मांडणी केली त्याला काय म्हणायचं गण. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजेच गण. कवितेत किती अक्षर आले हे मोजण्याचं माप म्हणजे गण. 3 अक्षरांचे शब्द 3 अक्षरी शब्दांचे लघु गुरु याप्रमाणे एकंदर 8 गण पडतात. एकूण गण किती पडतात 8. मग या 8 गणांना यर तन भज सम अशी नावे पुढील 8 प्रमाणे दिली आहेत. पहा यर तन भज सम. मग आता तुम्ही लक्षात ठेवायचं गण एकूण किती 8. 8 गणांची नावं आद्याक्षर यरतम भज सम अशी दिलेली आहे. मग यरतम आता हे काय आहे पहा य गण कधी असतो यरतम मधला य गण आद्य लघु म्हणजे पहिल्यांदा जर लघु अक्षर असेल तर तो असतो य गण. मध्य लघु म्हणजे मधात लघु अक्षर असेल तर तो र गण. अंत्य लघु म्हणजे शेवटी जर ऱ्हस्व अक्षर असेल तर तो झाला अंत्य लघु त गण. त्यानंतर सर्वच्या सर्व अक्षर लघुच असतील त्याच्यामध्ये काना विलंटी मात्रा ही म्हणजे विलंटी ऱ्हस्व दीर्घ असं काही न राहता ऱ्हस्वच असतील. म्हणजे हे दोन्ही ऱ्हस्व जर दिलेले असतील सर्वच्या सर्व अक्षरात ते झालं न गण. पा आद्य लघु म्हटलं की य गण, मध्य लघु म्हटलं की र गण, अंत्य लघु म्हटलं की त गण आणि सर्व लघु म्हटलं की न गण. अशा प्रकारची ही रचना य र त न 4 अक्षर आपल्याला सापडले. आता ही झाली लघु संबंधी म्हणजे ऱ्हस्वा संबंधी. आता हे पुढचं 5व्या पासून 8व्या पर्यंत पहा. आता याच्यामध्ये आद्य गुरु म्हणजे पहिल्यांदा दीर्घ अक्षर आलं पाहिजे. मध्य गुरु म्हणजे मध्यभागी दीर्घ अक्षर आलं पाहिजे. अंत्य लघु शेवटी सुद्धा दीर्घ अक्षर आलं पाहिजे. आणि सर्व गुरु म्हणजे सर्वच अक्षर काय असली पाहिजे दीर्घ असली पाहिजे. मग या गणांच्या अनुसार आद्य गुरु जर असेल तर भ गण, मध्य असेल तर ज गण, अंत्य असेल तर स गण आणि सर्व गुरु असेल तर म गण. याप्रमाणे ही रचना जर असेल तर यांना आपण या यर तन भज सम या 8 गणांमध्ये आपण विभाजित करत असतो. ही सर्व रचना त्यांच्या आद्याक्षरावरून तयार झालेली आहे. आता या संबंधीची जी काही उदाहरणे आहे ही उदाहरणे पाहताना आपल्या लक्षात येईल की यर तन भज समचं काय काय आपल्याला
वापर केलेला आहे किंवा या वापरानुसार आपले शब्द काय आहेत. मग हे सर्व रचना ज्या काही असतील त्या आपल्याला शिकायच्या आहेत आणि हे शिकत असताना आता या रचनेचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं महत्वाचं ठरते. मग हे ज्या काही रचना आहेत ह्या रचना आपण पुढील तासिकेमध्ये घेऊ, जेणेकरून आता माहिती जी आपल्याला प्रारंभिक होती कशा संबंधी, वृत्तासंबंधी, ती माहिती आपली या ठिकाणी प्राप्त झालेली आहे, ती शिकून झालेली आहे. उर्वरित त्याची उदाहरणे आणि रचना ह्या सुद्धा आपण उद्याच्या तासिकेमध्ये कंटिन्यू करूया आणि या संबंधीचं जे काही अभ्यास साहित्य आहे ते सुद्धा आपल्याला या उदाहरणांच्या माध्यमातून सराव प्रश्न नाही त्याच्यावरती, कारण आतापर्यंत प्रश्न याच्यावरती आलेले नसल्यामुळं प्रश्नांची रचना आपल्याला निश्चित करता येणार नाही. फक्त आतापर्यंत MPSCच्या परीक्षा अंतर्गत 2 ते 3 प्रश्न इथं आलेले आहेत आणि नवीन स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये सुद्धा काही प्रश्न या MPSCच्या परीक्षांमध्ये आलेले आढळतील. इतर परीक्षांमध्ये या सरळ सेवा किंवा सरळ सेवेच्या इतर परीक्षा ज्या असतील त्यामध्ये हे प्रश्न संख्या नाही. म्हणून आपण याच्या संबंधित जी काही अक्षर गणवृत्त आहेत ती उद्याच्या तासिकेमध्ये समजून घेऊ. त्यानंतर मात्रा वृत्त सुद्धा त्या सोबतच अभ्यासायची आहे. मग आज थोडंसं याच्यातलं रिव्हिजन करायचं. यती म्हणजे काय, मात्रा म्हणजे काय, यतिभंग म्हणजे काय, लघु कशाला म्हणायचं, गुरु कशाला म्हणायचं, लघुचं खूण कोणती, गुरुची खूण कोणती, पद्य म्हणजे काय, गद्य म्हणजे काय, ही सर्व रचना आपल्याला एकदा वाचून घ्यायच्या. म्हणजे याच्यातून काय होईल, या संबंधित कुठलाही प्रश्न परीक्षेमध्ये जर आला तर आपला चुकणार नाही. चला तर आपण या ठिकाणी आजच्या तासिकेला विराम देऊया. आजची या ठिकाणी आपली ही तासिका पूर्ण करूया, थांबूयात. सर्वांना गुड नाईट. उद्याच्या तासिकेमध्ये नव्या रूपाने आपण भेटणारच आहोत. त्या ठिकाणी अक्षर गणवृत्त आणि मात्रा वृत्त शिकून घेऊया. चला आपण थांबूयात. सर्वांना गुड नाईट. गुड नाईट सर. ओके, ठीक आहे, भेटूया पुढच्या तासिकेमध्ये.